भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर 2026-27साठी स्वाधार योजनेचे फॉर्म कधी सुरू होणार, यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि त्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क्स लागणार आहे की ज्यामुळे विद्यार्थी स्वाधार योजनेमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, जे विद्यार्थी एससी कॅटेगरीमध्ये असेल ते विद्यार्थी स्वाधार योजनेचा फॉर्म भरू शकतात। तर एससी कॅटेगरीमध्ये ए टू झेड विद्यार्थी म्हटलेला आहे आपण, ठीक आहे। जे विद्यार्थी 10वी नंतर 11वीला प्रवेश घेत असेल किंवा 12वी नंतर प्रोफेशनल कोर्स म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, डिप्लोमा इंजिनिअरिंग या प्रकारे जर कोर्समध्ये तुम्ही प्रवेश घेत असाल, त्यानंतर नॉन प्रोफेशनल कोर्स BA, BCom, BSc, MCom, MSc या प्रकारे जेवढेही पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशनचे कोर्स आहे त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 51,000 रुपयापर्यंत रक्कम तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते। तर फॉर्म कधी सुरू होणार तर बघू शकता, 10वीचा निकाल लागलेला आहे, 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, 12वीचा निकाल सुद्धा लागलेला आहे आणि 12वी नंतरची जीही ॲडमिशन प्रोसेस आहे ह्या सुद्धा सुरू झालेल्या आहे। यामध्ये सध्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे जेही ॲडमिशन आहे सुरू झालेले आहे। व्यावसायिक म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, याचा अर्थ असा आहे की जेवढेही CET दिलेले अभ्यासक्रम असेल हे अजूनपर्यंत त्यांची ॲडमिशन व्हायची आहे, ठीक आहे। तर ते विद्यार्थी सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात। तर यामध्ये कोणकोणत्या अटी आहे की विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात किंवा काही विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही। बघा, सर्वात पहिली की यामध्ये विद्यार्थी SC कॅटेगरीचा असावा, म्हणजे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा, म्हणजे SC कॅटेगरीमधलाच विद्यार्थी चालणार, बाकी विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकत नाही। विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी शिकत आहात तुम्ही त्याच ठिकाणचे रहिवासी नसले पाहिजे, ठीक आहे। म्हणजे तुम्ही जर वेगळ्या जिल्ह्याला किंवा वेगळ्या तालुक्याला शिकायला गेले असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता, परंतु त्याच जिल्ह्यामध्ये आहात आणि त्याच जिल्ह्यामध्ये शिकत असाल तुम्ही यासाठी इलिजिबल नाही। त्यानंतर महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश असावा, म्हणजे महानगरपालिकेचा जोही परिसर असेल तुमचा जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या परिसरात तुमचं जे कॉलेज आहे हे असायला पाहिजे। इयत्ता 11वी, 12वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा, म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वीसाठी सुद्धा स्वाधारचा फॉर्म भरू शकता, मी पहिलेच सांगितलेलं आहे तुम्हाला। त्यानंतर 12वी केल्यानंतर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। अशा प्रकारे ही अपडेट आहे। त्यानंतर बघू शकता 12वी नंतर पदविका म्हणजे डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम म्हणजे डिग्री अभ्यासक्रम घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी नसावा, म्हणजे जोही तुमचा अभ्यासक्रम असेल तो 2 वर्षापेक्षा कमी नसला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये नसला पाहिजे, 2 वर्षाच्या वर असणं गरजेचं आहे। जसं की पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्षाचा आहे, डिग्री त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचा आहे, अशा प्रकारे ते अभ्यासक्रम असतील तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। आणि 12वीमध्ये विद्यार्थ्याला कमीत कमी 50% गुण आवश्यक आहे, म्हणजे स्वाधार योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 50% गुण हे तुम्हाला प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये मिळाले पाहिजे। जर 50%च्या कमी असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकत नाही आहे, कारण तुम्ही इलिजिबल नसणार आहे, ठीक आहे। त्यानंतर दिव्यांग जर असेल समजा तर त्यांच्यासाठी रिझर्वेशन असेल तर त्यासाठी 3% हे आरक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांना जे आहे गुणाची टक्केवारीमध्ये सुद्धा 40%च पासिंग मार्क्स देण्यात आलेले आहे, जसे की आपल्याला 50 देण्यात आले। तर अशा प्रकारे तुम्ही जर यामध्ये इलिजिबल असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। मी सांगितलं 10वी नंतर A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल सर फॉर्म कधी सुरू होणार, तर बघा सध्या हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहे। हॉस्टेलचे फॉर्म 15/7 पर्यंत त्यांना लास्ट डेट देण्यात आलेली आहे, तर 15/7 नंतर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात, ठीक आहे। जर यामध्ये काही मुदतवाढ झाली तर तुमची जी तारीख आहे मागे पुढे होऊ शकते, परंतु घाबरण्याचं कारण नाही आहे कोणत्याही विद्यार्थ्याला, कारण की स्वाधार योजनेबद्दल A to Z अपडेटेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म भरण्यापासून त्रुटी कंप्लीट करण्यापर्यंत आणि पैसे येपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। त्यासाठी स्वाधार योजनेमध्ये जेवढेही विद्यार्थी असेल जे फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांना जर वाटत आहे की आपल्याला 51,000 रुपयाची ही स्कॉलरशिप मिळाली पाहिजे तर तुम्ही यासाठी फॉर्म भरा, तुम्हाला सुद्धा यामध्ये स्कॉलरशिप मिळू शकते। तर स्वाधार योजना 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।